महाराष्ट्रातल्या 29 महापालिकांसाठी 15 तारखेला मतदान पार पडलं, 16 तारखेला निकाल आले। त्यानंतर महापौर पदावरून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात घमासान सुरू आहे। कोणत्या पक्षाचा महापौर होईल? महायुतीमध्येच महापौर पदावरून मोठ्या प्रमाणात रस्सीखेच सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली। आता या महापौर पदासाठी आरक्षण सोडत जाहीर झालेली आहे, आरक्षण सोडत निघालेली आहे। त्यानंतर हे चित्र स्पष्ट झालेलं आहे, कुठल्या महापालिकेमध्ये कुठल्या प्रवर्गाचा महापौर बसणार आहे। त्याच्यामुळे आज नगरविकास विभागाने मंत्रालयामध्ये आरक्षण सोडत काढलेली आहे। त्यामध्ये 29 महापालिकांमध्ये कुणाची महापौर पदासाठी लॉटरी लागलेली आहे, कुठल्या महापालिकेत नेमक्या कोणत्या प्रवर्गाचा महापौर बसणार आहे। मुंबई महापालिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं होतं। याच मुंबई महापालिकेमध्ये सुद्धा कोणत्या प्रवर्गाचा महापौर बसेल आणि त्यामुळे गणित कशा प्रकारे बदलणार आहेत सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय लोकमत। आज मंत्रालयामध्ये नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली ही आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली। याच्यामध्ये 29 महापालिकांसाठी कोणत्या प्रवर्गात कोणता महापौर असेल हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे। आता 29 महापालिकांपैकी 15 महापालिकांमध्ये महिला राज असणार आहे, कारण 50% आरक्षण आहे त्यांना। 14 ठिकाणी सर्वसाधारण ओपन वर्गाला संधी आहे। आता यामध्ये सुद्धा आपण बघितलं तर अनुसूचित जमाती म्हणजेच एसटी 1 जागा, अनुसूचित जाती एससी 3 जागा, ओबीसी प्रवर्गासाठी 8 जागा, तर ओपन म्हणजे सर्वसाधारण प्रवर्गासाठी 17 जागा। या 17 जागांसाठी आरक्षण सोडत निघालेली आहे। आता मी तुम्हाला संपूर्ण यादी वाचून दाखवते, कुठल्या महापालिकेमध्ये नेमक्या कोणत्या प्रवर्गाचा महापौर बसेल। छत्रपती संभाजीनगरचा विचार केला तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वसाधारण महिला प्रवर्गाचा उमेदवार असणारे म्हणजेच महापौर बसेल। नवी मुंबईमध्ये सर्वसाधारण महिला, वसई विरारमध्ये सर्वसाधारण म्हणजेच ओपन कॅटेगरीचा महापौर असेल। कल्याण डोंबिवलीमध्ये अनुसूचित जमाती म्हणजेच एसटी कॅटेगरीचा महापौर असेल। कोल्हापूरमध्ये ओबीसी कॅटेगरीचा महापौर असेल। नागपुरात ओपन प्रवर्गाचा महापौर असेल, तोही महिला असणार आहे। मुंबईचा विचार केला ज्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष होतं, सर्वसाधारण महिला म्हणजेच ओपन कॅटेगरी महिला महापौर असणार आहे। सोलापूरचा विचार केला तर ओपन कॅटेगरी, अमरावतीमध्ये ओपन कॅटेगरी महिला महापौर असणार आहे। अकोल्यात ओबीसी महिला महापौर असणार आहे। नाशिकमध्ये सर्वसाधारण म्हणजेच ओपन कॅटेगरी महिला, पिंपरी चिंचवडमध्ये ओपन कॅटेगरी म्हणजेच सर्वसाधारण, पुण्यामध्ये ओपन कॅटेगरी महिला असणार आहे। उल्हासनगरात ओबीसी महापौर असेल। ठाण्यामध्ये अनुसूचित जाती म्हणजेच एससी प्रवर्गाचा महापौर असणार आहे। चंद्रपूरचा विचार केला तर ओबीसी म्हणजेच महिला ओबीसी महापौर असेल तिथे। परभणीमध्ये ओपन कॅटेगरी महापौर असणार आहे। लातूरात अनुसूचित जाती म्हणजेच एससी कॅटेगरीचा महापौर असेल। भिवंडीमध्ये जर आपण विचार केला तर ओपन कॅटेगरी सर्वसाधारण महापौर असणार आहे। मालेगावमध्ये ओपन कॅटेगरी महिला, पनवेल ओबीसी, मीरा भाईंदर ओपन कॅटेगरी, नांदेडमध्ये ओपन कॅटेगरी। सांगलीचा विचार केला तर ओपन कॅटेगरी, जळगावमध्ये ओबीसी महिला महापौर असेल। अहिल्यानगरमध्ये ओबीसी महिला महापौर असणार आहे। धुळ्यामध्ये ओपन कॅटेगरी महिला महापौर असणार आहे। जालन्यामध्ये अनुसूचित जाती म्हणजेच एससीचा महापौर असणार आहे, एससी प्रवर्गाचा। इचलकरंजी 29वी महापालिका, तिथे ओबीसी कॅटेगरीचा महापौर असेल। एकूणच 29 महापालिकांचं हे चित्र। आता महत्त्वाच्या महापालिकांवर जर नजर टाकली तर मुंबई महापालिका, जिथे ओपन कॅटेगरी महिला महापौर असणार आहे। अनेक नावं चर्चेत होती, सगळ्यात महत्त्वाचं नाव तेजस्विनी घोसाळकर यांचं सुद्धा चर्चेत होतं। इथे कशा प्रकारे कोणता महिला महापौर मुंबई महापालिकेमध्ये बसेल याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। एकूणच एससी एसटी कॅटेगरीचे जे उमेदवार होते, नगरसेवक होते, हे फक्त उद्धव ठाकरेंकडेच होते। त्याच्यामुळे मुंबई महापालिका एसटी प्रवर्गासाठी जर राखीव झाला तर ठाकरेंना महापौर पद मिळणार का, अशी मोठ्या प्रमाणात चर्चा होती। पण मुंबई महापालिकेचं जे महापौर पद आहे ते जर आपण बघितलं तर ओपन कॅटेगरी महिला प्रवर्गासाठी राखीव करण्यात आलेलं आहे। यानंतरची पुढची महापालिका आहे ती म्हणजे ठाणे महापालिका, जी अनुसूचित जाती एससी प्रवर्गासाठी जर आपण बघितलं तर राखीव करण्यात आलेली आहे। ठाण्याचा जर आपण विचार केला तर ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात महायुतीमध्ये जर आपण बघितलं तर सुरुवातीला स्थानिक निवडणुकांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळाली होती। अर्थात महायुतीने ठाण्यामध्ये जास्त जागा जिंकलेल्या आहेत, बहुमताचा आकडा त्यांच्याकडे आहे। पण हे सगळं असताना आता ही जागा एससी प्रवर्गासाठी राखीव झाल्यामुळे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे की एससी कॅटेगरीमध्ये नेमका कोणता महापौर ठाणे महापालिकेसाठी देण्यात येतो, याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे।
त्यानंतरची पुढची सगळ्यात महत्त्वाची महापालिका कल्याण डोंबिवली महापालिका, जी अनुसूचित जमाती म्हणजेच एसटी प्रवर्गासाठी राखीव करण्यात आलेली आहे। कल्याण डोंबिवली महापालिका सध्या जर आपण बघितलं तर ती चर्चेत आहे, ती म्हणजेच मनसेने तिथे महायुतीसोबत युती केलेली आहे। त्याच्यामुळे शिंदेची शिवसेना, भाजप, मनसे एकत्र तिथे सत्ता स्थापन करणार आहेत। पण या सगळ्यांमध्ये जर आपण विचार केला तर आता एसटी प्रवर्ग, अनुसूचित जमाती, शेड्यूल्ड ट्राईबसाठी जी महापालिका आहे ती राखीव ठेवण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे एसटी मधून नेमका कोणत्या पक्षाचा महापौर तिथे अर्थात एकनाथ शिंदेंचा महापौर बसेल असं बोललं जात आहे, कारण त्यांच्याकडे तेवढा बहुमताचा आकडा आहे, तेवढे जास्त नगरसेवक त्यांचे निवडून आलेले आहेत। पण त्याच्यामध्येच नेमका कोणता चेहरा जो आहे तो महापौर पदासाठी दिला जातो याकडे सुद्धा लक्ष असणार आहे। पुण्याचा विचार केला तर ओपन कॅटेगरी महिला प्रवर्गासाठी पुणे महापालिका जी आहे, पुणे महापालिकेचे आरक्षण सोडत निघालेली आहे। त्याच्यामुळे महिला चेहरा पुणे महापालिकेसाठी कोण देण्यात येतो, कोणता महिला चेहरा महापौर म्हणून पुणे महापालिकेला मिळणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। एकूणच कल्याण डोंबिवली, ठाणे, पुणे आणि मुंबई महापालिका याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं। अख्ख्या राष्ट्राचा विचार केला तर मुंबई महापालिका मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेत होती, कारण उद्धव ठाकरेंकडे जरी तितका बहुमताचा आकडा नसला तरी एसटी प्रवर्गात नगरसेवक असणं ही त्यांची जमेची बाजू होती। पण ओपन कॅटेगरीमध्ये जो आहे ही महापालिका गेलेली आहे, त्याच्यामुळे ओपन कॅटेगरी महिला कोणता चेहरा जो आहे तो मिळतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या आधी जर आपण बघितलं तर किशोरी पेडणेकर या महापौर राहिलेल्या होत्या 2017 मध्ये शिवसेनेकडून, जेव्हा एकसंध शिवसेना होती तेव्हा। याच किशोरी पेडणेकरांनी ठाकरे गटाने आता आक्षेप घेतलेला आहे की हा ओबीसींवर मोठ्या प्रमाणात अन्याय आहे। रोटेशन पद्धतीचा जर वापर केला जात असेल तर याच रोटेशन पद्धतीमुळे गेल्या वेळेस 2017ला जर ओपन कॅटेगरीचा महापौर होता तर आता सुद्धा ओपन कॅटेगरी आणि तेही महिला प्रवर्गाचा महापौर का असू शकतो, हा अन्याय आहे ओबीसी प्रवर्गावर। मनमानी पद्धतीने एकूणच हे सगळं जे आहे ही लॉटरी लावली गेली, या चिठ्ठ्या उधळल्या गेल्या असा सुद्धा आक्षेप घेण्यात आलेला आहे ठाकरेंच्या शिवसेनेकडून। त्यात माधुरी मिसाळ यांनी असं म्हटलेलं आहे की नियमानुसार आम्ही आरक्षण दिलेलं आहे। एसटीचे 3 नगरसेवक असले तरच ती महापालिका एसटी प्रवर्गासाठी राखीव असू शकते, असं कुठेही मुंबई महापालिकेमध्ये नाहीये। ते त्यांच्या हिशोबाने, त्यांच्या कन्व्हिनियन्स नुसार त्यांना एसटी मधून, ओबीसी मधून महापौर हवाय असं बोलतायत, ती जागा त्या प्रवर्गासाठी राखीव ठेवावी असं बोलतायत। पण माधुरी मिसाळ यांनी स्पष्ट केलेलं आहे की आम्ही रोटेशन पद्धतीने, एकूणच चक्राकार पद्धतीने या सगळ्या चिठ्ठ्या उधळलेल्या आहेत। आधीच्या महापालिकांमध्ये जे प्रवर्ग राखीव होते ते आम्ही जे आहे ते वगळले आहेत आणि चिठ्ठ्या उधळलेल्या आहेत। एकूणच त्यांची सुद्धा एक बाजू आहे माधुरी मिसाळ यांची, पण ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुद्धा आक्षेप घेण्यात येतोय। 29 महापालिकांचे आरक्षण सोडत निघालेले आहे। तुमच्या महापालिकांचं सुद्धा चित्र इथे स्पष्ट झालेलं आहे। त्याच्यामुळे एकूणच तुमचे काही प्रश्न असतील, मुंबई महापालिका, पुणे महापालिका, कल्याण डोंबिवली, ठाणे महापालिका जी पहिल्यांदा जर आपण बघितलं तर ती आता एससी कॅटेगरीमध्ये आलेली आहे, या सगळ्यांवरचे तुमचे काही प्रश्न असतील ते कमेंटमध्ये कळवा। लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।